जसं तुम्ही बोलला, ही जे लोक आहेत, धर्म वगैरे वेगळा राहिला का, हे काय मराठी का, हे महाराष्ट्रातले का मुंबईतले तर लोक नाहीये? नक्कीच नाही. कारण एवढे तर नसतात, एवढे एका जागेवर. मग कारण तुम्ही एवढे वर्ष काम केलं, हे कुठून आलेत, हे कसे येतात, त्यांना कोण राहायला हे देतं? सगळं थोड्या प्रमाणात उत्तर प्रदेश, बिहार, नंतर आता अलीकडच्या काळामध्ये बांगलादेश, ह्याच्यातनं जी घुसखोरी झालेली आहे ते सगळे इथे येऊन उभे आहेत. आणि ह्यांना सगळं व्यवस्थित मिळतं, कारण त्यांची सिस्टम ठरलेली आहे. मग ते त्यांचे मुल्ला असतील, मौलवी असतील, मस्जिदमध्ये असेल, तो माणूस तिथे जाईल, त्याची सगळी व्यवस्था केली जाते. त्याचं कार्ड बनवणं, त्याचं रेशन कार्ड बनवणं, त्याचे सगळे अस्तित्वाचे दाखले तयार करणं, हे कोण करतं शेवटी? मग हे महापालिकेच्या मदतीनंच केलं जातं. मदतीनं म्हणजे काय? भ्रष्टाचारच आहे शेवटी. परवाच माझ्या वाचण्यात आलं की मालेगावच्या एका तहसीलदारांनी एका बांगलादेशीय माणसाला जन्माचा दाखला दिला म्हणून ते सस्पेंड झाले. हो, मला त्यांचं तर नाव आता आठवत नाही, परंतु ही अलीकडची घटना आहे. म्हणजे हे असं घडतंय आणि त्यामुळे डोकीदुखी कुणाची वाढते? जनतेची वाढते. पोलीस यात काय करणार नेमकं मला सांगा तुम्ही? कारण भ्रष्टाचाराची सगळं एवढं आतून सगळं पोखरलेलं आहे की प्रत्येकाला हा अफाट पैसा हवा आहे. मग तो कारकून असेल किंवा एकदम वरिष्ठ, अतिवरिष्ठ असेल, प्रत्येकाला अफाट पैसा पाहिजे. नुसता पैसा पण नको आहे, अफाट पैसा. मग त्यात राजकीय पुढारी सुद्धा आले, लोकप्रतिनिधी सुद्धा आले. लोकप्रतिनिधी म्हणजे अगदी नगरसेवक किंवा खालच्या पदापासून वरच्या पदापर्यंत जे असतील ते कार्यकर्ते. मी काय सगळ्यांचं हे घेत नाही, कुणी, प्रत्येकाला. आज आपण जे व्हिडिओवर बघतोय ना की धाय मोकलून रडतायत लोक आपलं त्यांचं तिकीट कापलं म्हणून. अहो, मला असं वाटतं की त्यांचे आई बाबा गेले तरी ते इतके रडणार नाहीत, कारण हे तिकीट नाही, लॉटरीचं तिकीट गेल्यासारखं आहे. कारण त्याच्यानंतर जे मिळणारा मलिदा आहे तो हातचा गेला, हे तर दुःख आहे ते खरं. इतकी सगळी सवय आता सगळ्यांना झालेली आहे. निवडून येण्यासाठी पैसा खर्च करायचा, निवडून आल्यानंतर पैसा कमवायचा. यामुळं सगळं भ्रष्ट शासन, भ्रष्ट व्यवस्था ही जी झाली, त्याच्यामुळे हे सगळं ज्याला म्हणतो ना चोंबाळ, हे सगळं चोंबाळ झालेलं आहे. आणि ह्यातनं आता कसं बाहेर पडायचं हा फार मोठा प्रश्न आहे.